मुंबई पालिकेत महायुती एकत्र लढणार तर अन्य ठिकाणी वेगळं लढण्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीसांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती। ठाणे पुणे पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार। राजच नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत एकत्र लढणार नाही। काँग्रेस नेते भाई जगताप यांचा वेगळा सूर। सेना मनसे सोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा दावा। ठाण्यामध्ये महायुतीकडून युतीबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे। सूत्रांची माहिती तर भाजपला ठाण्यातल्या काही जागा मिळाल्यास शिंदेंना फटका बसण्याची शक्यता असल्यानं निर्णय। पहिल्यांदाच विधानसभेवर गेलेले सत्ताधारी आमदारांवर निधीची खैरात। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी। अमरनाथमध्ये रुग्णवाहिकेअभावी महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार। एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात रुग्णवाहिका व्यस्त असल्याचा आरोप। अपघात प्रकरणात अडकलेल्या आपल्या सुनेला वाचवण्यासाठी महेश कोठारेंची मोदी आणि भाजपवर स्तुतीसुमनं। किशोरी पेडणेकरांचा आरोप तर कोठारे बोलल्यावर शिवसेनेच्या पोटात का दुखतं? गिरीश महाजनांचा सवाल। कबूतरखाना बंदी विरोधात जैन समाज आक्रमक। 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा। वाद वाढण्याची शक्यता। राज्यभरामध्येच दिवाळी पाडवा जोरात। सोनं चांदी गृहोपयोगी वस्तूंसह वाहन खरेदीही जोशात। वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यातल्या आजींची पूरग्रस्तांना 5 लाखांची रोख मदत। तब्येत बरी नसतानाही भारती मांढरे धाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या।